नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज बघा छान असं उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलं आणि त्याच्यानंतर छान अशी उंबरठ्याची पूजा केली. कारण आपल्याकडे आज लक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि देवी देवतांना जर आपल्या घरी आगमन करायचं असेल तर आपला उंबरठा हा पहिल्यांदा स्वच्छ असायला पाहिजे आणि नीटनेटका असला पाहिजे. कारण उंबरठ्यावरती 33 कोटी देव विराजमान असतात आणि या उंबरठ्यातूनच प्रवेश आपल्या घरात नकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी ह्या दोन्ही गोष्टी तिकडनंच येत असतात. त्यामुळे छान अशी उंबरठ्याची पूजा केली. त्याच्यानंतर आज मंदिर म्हणजे देवारा जो माझा आहे ना त्याला थोडं सजवलं. आज यावर्षी माहीत नाही का पण गुलाबी रंगाने अशी मनाला भुरळ घातली. दिवाळीचा म्हणजे सगळ्याच दिवशी असं गुलाबी रंगाचं गुलाबी सगळं करावं असं वाटत होतं आणि मी प्रयत्न केला. असं नाही की प्रयत्न नाही केला की दुसऱ्या रंगाचा, पण गुलाबीच रंग मला आकर्षित करत होता. तर छान अशी पूजा केली. त्यात जे आपलं जर खाली आपण जे पायऱ्यांवरती कापड घालतो ना ते सुद्धा पण मी चेंज करण्याचा प्रयत्न केला. तेही परत सेकंड पण गुलाबीच रंगाचं आलं का माहीत नाही, पण असेल. कारण कधी कधी आपल्या म्हणतात ना आपल्याकडनं परमेश्वर त्या सगळ्या गोष्टी करून घेत असतो ज्या परमेश्वराच्या मनात असतं. तर छान अशी बघा देवपूजा पण करून घेतली आणि खरं सांगते खूप प्रसन्न वाटतं जेव्हा आपल्या घरात देवपूजा होते तेव्हा त्या घरातनं एक पॉझिटिव्हिटी निर्माण होत असते आणि घरातनं एक वातावरण सकारात्मक होत असतं आणि त्याचा प्रत्यय आपल्याला येत असतो प्रत्येक वेळी. अनुभव बघा तुम्ही, ज्यावेळी तुम्ही पूजा करण्याच्या आधीची वेळ बघा आणि पूजा केल्यानंतरच्या वेळ बघा, तुम्हाला हा फरक जाणवेल. तर छान अशी बघा देवपूजा केली. देवींनाच गजरे घातले. त्याच्यानंतर बाकीच्या देवी देवतांना पण फुलं आणि ही जी रांगोळी आहे ना गणपतीची ही मी स्वतः बनवली. याच्यात कलर नाही ॲड केला कारण बऱ्याच जरा आपण रेडीमेड रांगोळी काढतो ना त्याच्यानंतर त्याच्यावर कलर दिला जातो, तो मी नाही दिला. आणि आज धनलक्ष्मी कुंचनची सेवा केली कारण आज मंगळवार होता आणि किती योगायोग बघा, आज मंगळवार आहे, धनलक्ष्मी कुंचनची सेवा असंही मी करते आणि आज लक्ष्मीपूजन म्हणजे म्हणतात ना दुग्ध शर्करा योग झाला. त्याच्यामुळे छान असं बघा मंदिर छान सजवलं होतं कमळाच्याच फुलाच्या साह्याने, खूप छान वाटत होतं. आणि त्यानंतर घरातली सगळी कामं आटपून दुपारची एक म्हणतात ना थोडा वेळ आराम करून मग संध्याकाळच्या पूजेची तयारी पण करून घेतली. कारण सांगते कारण का एकटी एक हाते सगळं करायचं होतं. भाची आली होती पण म्हणतात ना ती पहिल्यांदाच आली होती माझ्याकडे राहायला आणि तिला एवढं सगळं माहीत नाही की कशा प्रकारे करायचं. कारण का मला स्वतःलाच ना यावेळी लक्ष्मीपूजनचं टेन्शन होतं. कारण मी तुम्हाला सांगितलं की मी दरवर्षी माझी लक्ष्मीची आगमन जे माझ्या मुलीच्या हस्ते करते आणि यावेळी मुलीला ऑफिसमधून सुट्टी नसल्यामुळे ती कामावर होती. त्याच्यामुळे मला प्रश्न पडला होता की कसं करायचं. आणि म्हणतात ना आपल्याला जर प्रश्न जरी पडले तरी परमेश्वराला आपली काळजी नक्कीच असते. तर भाची आली होती आणि तिला गेल्या वर्षीचा व्हिडिओ दाखवला त्यामुळे तिला साधारणतः कळलं होतं की मला काय करायचं आहे. म्हणूनच मी म्हटलं नंतर माझी घाई होऊ नये म्हणून आधी सगळी अशी पूजाची मांडणी जी होती ना ती करून घेतली छान प्रकारे. कारण तो तुमची जेव्हा अशी जर तयारी असेल ना तर पूजेला पण उशीर होत नाही. आणि यावेळी कसं आहे अमावास्या ही अर्धी असल्यामुळे दुसऱ्या दिवशी पूजेचा मुहूर्त हा 7:15 ते 8:15 एवढाच होता आणि त्या 2 तासात सगळं आटपायचं होतं. तर छान अशी मांडणी केली आणि त्याच्यानंतर बघा लक्ष्मीचं असं आगमन केलं. आणि खरं सांगते अशा प्रकारे जेव्हा करते आता बघा प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करा. मी दरवर्षी याच पद्धतीने करते म्हणून मी याच पद्धतीने करते आणि मला ते खरंच खूप आवडतं. अशा प्रकारे म्हणतात ना आपल्या घरात देवी देवतांचं आगमन होतं ना एक फिलिंग असतं ते वेगळंच असतं. त्यामुळे तिच्या हस्ते यावेळी बघा अशी देवीची आणण्याची सोय म्हणतात ना सोय म्हणू शकत नाही पण देवीने आपली सोय स्वतःच करून घेतली. कारण मला हा प्रश्न होता की कसं होईल पण म्हणतात ना परमेश्वराला आपली काळजी नेहमी असते. तर तिने इथपर्यंत आणून दिलं. पुढे तिला एवढं कळलं नसतं कसं ठेवायचं आहे तर त्यामुळे पुढे मी केलं आणि दरवेळी मी पूर्ण देवी सजवून आणते. यावेळी ते शक्य नव्हतं म्हणून म्हटलं चला आतमध्ये आगमन केलं आणि त्याच्यानंतर बघा असं देवीला संपूर्ण म्हणजे सजवायचं काम केलं. जास्त असं नाही करत पण छान वाटतं असं. म्हणजे असं वाटतं ना की आपल्या घरात कोणीतरी येऊन विराजमान झालं आहे आणि घरातनं एक वेगळी म्हणतात ना त्यावेळी एक वेगळी पॉझिटिव्हिटी असते. आणि का माहिती नाही ह्यावेळी लक्ष्मीपूजनच्या दिवशी एवढा वादळ वारा सुटला होता ना की एकही दिवे राहत नव्हते. कंदिले एवढं जोरजोरात फडफडत एवढं असताना सुद्धा जे दिवे प्रज्वलित केले होते ना देवीकडे ते खरंच सांगते व्यवस्थित तसेच्या तसे होते. वारा एवढा प्रचंड वाहत होता तरीसुद्धा दिव्यांना जराही काही म्हणतात ना असं झालं नाही की एखादा दिवा विझला. म्हणून म्हटलं की हे सगळं परमेश्वराच्या हातात असतं. फक्त आपण मनापासून सेवा करायची. मनात कोणताही भाव ठेवायचा नाही वेगळा असा की बाबा मला हे असं असू दे. फक्त मनाने म्हणतात ना परमेश्वराच्या लीन होऊन ती पूजा करायची. आणि यावर्षीची दिवाळी जशी मला म्हणतात ना तब्येत करता नाही आली पण परमेश्वराने भरभरून दिलं. अशा काही गोष्टी माझ्याकडे आल्यात ना ज्या मला किती वर्षापासून घ्यायच्या होत्या. काही कारणामुळे घेता येत नव्हतं. कधी आर्थिक अडचण कधी काही दुसऱ्या गोष्टी होत्या. पण यावर्षीच्या दिवाळीमध्ये मला म्हणतात ना परमेश्वराने त्या सगळ्या गोष्टींची
म्हणतात ना सोय म्हणण्यापेक्षा म्हणतात ना माझी जी इच्छा होत्या ना तर सगळ्या देवांनी पूर्ण केल्या आणि माझ्याकडे त्या सगळ्या गोष्टी आल्या ज्या मला घ्यायच्या होत्या आणि किती वर्षापासून माझी इच्छा होती। त्यातली आता तुम्हाला या पूजेमध्ये बऱ्याच त्या गोष्टी दिसतील, त्याच्यातली मी तुम्हाला काही गोष्टी सांगीन सुद्धा। तर याच्यात बघा चांदीची छोटी गणपती बाप्पाची मूर्ती मी घेतली आहे। किती वर्षापासून माझी इच्छा होती, पण म्हणतात ना आपल्या इच्छा परमेश्वर तेव्हा पूर्ण करतो जेव्हा त्याची योग्य वेळ येते आणि नेहमी योग्य वेळेची आपण आवर्जून वाट बघावी। बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच जणांचं की आहे त्यांनी घेतले माझ्याकडे कधी येईल, हा आपण असा भाव ठेवतो, हे कधीच ठेवू नये। मी नेहमी सांगते की मला आवडतं, मी ते म्हणते की बा ही मस्त गोष्ट माझ्याकडे येणार आणि ती येते। तर छान असं बघा इथे असं एक कमळाचं माझ्याकडे जे माझ्याकडे होतं ना त्याच्यामध्ये असे दिवे प्रज्वलित केले, खूप छान वाटत होतं। यंदा बघा कंदील छोटे करायला जमले नाही तरी सुद्धा जेवढा प्रयत्न असेल ना म्हणजे दिव्यांच्या झगमगाने म्हटलं चला दिवाळी सेलिब्रेट करूया। तर छान असे बघा दिवेही प्रज्वलित केले होते मस्त। खरं सांगते दिवाळी ही खरी दिव्यांची झगमगाटाचीच असते, कारण तुम्ही जेवढी रोषणाई करतात ना तेवढी आणि मनामध्ये एक प्रेमभावना असेल ना, दिवाळीचा सणच असा असतो की आपुलकीचा, प्रेमाचा, नातेसंबंध टिकवण्याचा, गोडवा टिकवण्याचा आणि तोच प्रयत्न करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला। तर छान अशी बघा इथे दिव्यांची आरस केली, त्यानंतर छोटीशी अशी रांगोळी पण मस्त अशी काढून घेतली, तिथेही बघा दिव्यांची आरस केली। आणि आज लक्ष्मीपूजन आहे, लक्ष्मीपूजनाला ना तुम्हाला जेवढं शक्य असेल ना तेवढे तुम्ही दिव्यांची आरस करा, कारण येणाऱ्या परमेश्वराला किंवा येणाऱ्या आपल्या घरात येणाऱ्या लक्ष्मीला ते म्हणजे वाटतं एक मन प्रसन्न झालं पाहिजे आणि तिने आपल्या घरातून जाऊ नये असं तिचं एक म्हणतात ना एक तिला समाधान लाभलं पाहिजे, म्हणून या सगळ्या गोष्टी करायच्या। तर अशा प्रकारे बघा उंबरठ्याच्या आतमध्ये बघा पावलं काढली जातात हळदी आणि कुंकवाची, ते त्याप्रमाणे त्याच्यावरती पाऊल ठेवून लक्ष्मीचं आगमन होतं आणि दरवर्षी मी अशाच प्रकारे करते। आणि अशी बघा छान नंतर अशी मांडणी केली आणि असं मनात कधीच ठरवत नाही मी की मी असंच डेकोरेशन करणार आहे, असंच होणार आहे। म्हणतात ना मला एक कळतं की परमेश्वराला जर माझ्याकडनं ती सेवा करून घ्यायची तर परमेश्वर ती सेवा आपसूक करून घेणार। आणि बऱ्याचदा अशा असतात तर कधी कधी काही गोष्टी अवेलेबल नसतात, काही गोष्टी अवेलेबल असतात पण त्या मांडायच्या कशा त्या कळत नसतं, बऱ्याचदा होतं माझ्या बाबतीत। आणि मग मी सर्व असं ठरवते की परमेश्वरावर सोडते की ज्याला म्हणतात ना परमेश्वर आपली सेवा करून घेणार। तर अशी छान मांडणी केली बघा, किती छान वाटतं। आणि इकडे बघा गुलाबीच रंग, का माहिती नाही यावर्षी दिवाळीला असं म्हणजे गुलाबीच्या रंगाची एवढी भुरळ पडली होती ना। तर देवीची साडी पण बघा साधारणतः गुलाबी राणी कलरची, त्याच्यानंतर माझ्याकडे ना हे कमळाचे होते, गेल्या वर्षी मागवले होते कमळाच्या म्हणजे मागच्या ज्या लटकन आहे ते, पण त्याचा वापरच झाला नव्हता आणि आज अचानक ते मला असं वाटलं की चला आपण पाठीमागे त्या भिंतीवर लावूया आणि खरंच सांगते खूप छान वाटत होतं। त्याच्यामुळे म्हणतात ना त्या पूजेचा एक म्हणतात ना एक पूजेला छान वेगळाच लूक आला। आणि त्याच्यानंतर अशी छान मनोभावे पूजा केल्यानंतर आरती केली आणि सगळे घरात होते, मी होती, मिस्टरही घरात होते, भाची होती, थोड्या आणि मुलगीसुद्धा आली। त्याच्यामुळे मग सगळ्यांनी मिळून आरती केली आणि खरं सांगते खूप प्रसन्न आणि समाधान वाटतं जेव्हा तुमच्या घरामध्ये ना जेव्हा धूप दीप अगरबत्ती लावली जाते, देवीची आरती केली जाते, तुमच्या घरात एक प्रसन्न वातावरण तयार होतं आणि त्या वातावरणामध्ये म्हणतात ना घरामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते आणि एक मनाला म्हणतात ना एक वेगळंच समाधान लाभतं। ऐगिरि नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदनुते गिरिवरविंध्य शिरोदिनी वासिनी विष्णुविलासिनी जिष्णुनुते भगवती शितिकंठ। अशी छान आरती वगैरे सगळी करून झाली। त्याच्यानंतर जे कोणी घरी असतील ना म्हणजे कुमारिका येतील किंवा सवाशिनी येतील त्यांची मी दरवर्षी एक ओटी भरते। ते यावेळी माझी भाचीच आली होती तर म्हणतात ना तिला हळदी कुंकू लावून तिचा पण एक छोटासा मान म्हणतात ना तो केला। म्हणजे म्हणतात ना कोणत्या रूपाने आपल्या घरात परमेश्वर येईल हे आपण सांगू शकत नसतो, म्हणून जे कोणी त्या दिवशी येतात ना मग ते कोणी असू दे, लहान असू दे किंवा मोठा, आपण त्यांचा हळदी कुंकू लावून म्हणतात ना एक मान करायचं। त्याच्यानंतर ही आमची छोटी आली, माझे मिस्टर तिच्यावर एवढे खेळत होते आणि दोघांची एवढी धमाल मस्ती झाली। बट तिने पण बघा फ्रॉक घातले तो गुलाबी, म्हणजे का माहिती नाही यावर्षी गुलाबी रंगाचं काय, मग तिच्या ह्यानी पण स्वरूपाने म्हणतात ना मग तिला पण हळदी कुंकू केलं, कारण काय छोटी लक्ष्मी म्हणून मी म्हटते की देवी देवता कोणाच्या स्वरूपात घरात येतील आपण सांगू शकत नाही। आणि मग असं छान लक्ष्मीपूजन वगैरे केलं आणि मग नंतर आम्ही गेलो फटाके वाजवायला।
बरेच लोक म्हणतात की फटाके वाजवू नये, पण मी तर सांगते आपण किती वर्ष म्हणजे मला असं आम्ही लहान असल्यापासून बघते, मला स्वतःला फटाक्यांची भीती वाटते, पण आपले सण जर आपणच त्याच्यावरती बंदी आणली तर ते कसं शक्य. हां, आपला जीव सांभाळून आजूबाजूची परिस्थिती सांभाळून तुम्ही फटाक्याचा जर आनंद घेतलात ना तर तो काही हानिकारक नाही. आणि बघा आता कसं झालं ना, पारंपरिक फटाके जाऊन जे आता मोठमोठे जे आकाशात उडणारे फटाके वगैरे त्याच्या धुरामुळे सगळ्यांना त्रास होतो. जर तुम्ही आपल्या परंपरेला साजेसे असे म्हणतात ना छोटे छोटे जे फटाके आहेत त्याचाही आनंद घेऊन तुम्ही दिवाळी साजरी करू शकता. असं नाही की एवढे मोठे मोठे फटाके आणले पाहिजे. आणि आम्ही जेव्हा फटाके वगैरे लावतो ना तेव्हा आम्ही काळजी घेतो की आपल्यामुळे रस्ते, कारण शेवटी आम्ही रोडवर फटाके लावत असतो, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होऊ नये किंवा तिथे ज्या कोणाच्या गाड्या उभ्या असतात तर त्यांच्या गाड्याने इजा होऊ नये ह्याचा नेहमी आम्ही म्हणतात ना ही दक्षता घेऊनच मग त्या फटाक्यांचं केलं जातं. आता रस्त्यावर बऱ्याचशा गाड्या होत्या त्याही आम्ही बाजूला घेत होतो, कारण का आपण जी म्हणतात ना आपण एक आनंद लुटतोय त्याचा दुसऱ्याला त्रास होऊ नये हा त्याचा उद्देश असतो. तर सगळी लहान मोठी सगळी एकत्र येऊन आम्ही सगळे असं सेलिब्रेट करतो आणि खरंच बरं वाटतं जेव्हा सगळे एकत्र येतात. कारण दिवाळी हा सण असा आहे ना की सगळ्यांना एकत्र आणण्याचा, आनंदाने सेलिब्रेट करण्याचा, त्याच्यामध्ये हेवेदावे ठेवू नये. मला तरी स्वतःला असं वाटतं की कोणत्याही प्रकारचे हेवेदावे ठेवू नये कोणत्याच सणाला. दिवाळी असंच नाही की कोणत्याही सणामध्ये बघा माणसाचं आज आहे माणूस उद्या दिसेल की नाही याची गॅरंटी नाही. तर मला तरी असं वाटतं की प्रत्येकाने नात्यामधले हेवेदावे विसरून जर तुम्ही सगळ्या गोष्टीचं सेलिब्रेशन केलात ना तर दिवाळीसारखा सण नाही आणि दुसरं कुठला आपण म्हणतात ना सेलिब्रेशन पण नाही. तर असा एकंदरीत होता आजचा लक्ष्मीपूजनाचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओत. बाय.